नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुनील गीते व्यंकटेश ॲग्रोमॉल तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत केळी सांगवी या ठिकाणी। खरं तर आपण फील्डवर जाऊन नेहमीच काम करत आहे आणि व्यंकटेश ॲग्रोमॉलचा उद्देश नेहमी प्लॉटवर जाऊन व्यवस्थित पिकाला मार्गदर्शन करण्यामध्ये राहिलेला आहे। असंच आपण केळी सांगवी या ठिकाणी राजेंद्र आगिवले यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। कारण सांगायचं असं की राजेंद्र आगिवले हे जे आहेत हे आपल्याकडे एक 3 वर्षापासून औषधे खते घेण्यासाठी नेहमी येत असतात आणि साधारणतः ते केळी सांगवी ते आपल्या अकोले व्यंकटेश ॲग्रोमॉलचं साधारण अंतर आहे 35 ते 40 किलोमीटर आणि साधारणतः ते एक 35 ते 40 किलोमीटर वरनं आपल्याकडे औषधं घ्यायला येतात। म्हणजे आपण त्यांच्या प्लॉटवर व्हिजिट करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे। मी नेहमीच अशा शेतकऱ्यांच्या जे प्रामाणिकपणे शेतीमध्ये कष्ट करतात आणि चांगलं पीक उभं करतात यांच्यासोबत आपण नेहमीच व्यंकटेश ॲग्रोमॉलच्या साथीनं नेहमीच उभं राहिलेलो आहोत। मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे आपण जर बघितलं, मुद्दा म्हणून सांगायचं आहे की ही जी व्हरायटी आहे कीर्तिमान, सेमिनिस कंपनीची कीर्तिमान। आणि जर आपण सध्या परिस्थितीमध्ये जर ही व्हरायटी जर बघितली तर अतिशय वेल सेट झालेली व्हरायटी आहे। काल हिचा एक पहिला तोडा झाला, पहिल्या तोड्याला एक 10 ते 15 कॅरेट्स निघाले। पण आपण जर चांगली कंडिशन जर बघितली तर हे प्रत्येक जे फळ आहे आपण बघू शकतो, साधारणतः हे जे फळ आहे 90 ग्रॅमच्या वरती, म्हणजे साधारणतः 110 ग्रॅमच्या वरती गेलेलं नक्कीच आहे। कारण हे जे पूर्ण भरीव आहे आपण जर बघितलं तर 120 ग्रॅमच्या दरम्यान देखील असेल। साधारणतः ऍव्हरेज माझ्या माहितीप्रमाणे 110 ग्रॅम ते 140 ग्रॅम पर्यंत या फळाचं वेट असणार आहे आणि भरीव फळ आहे। आता हे आपण तोडलंय पण याचा रंग आहे एकदम पिकल्यानंतर पूर्ण गडद रंग होतो आणि महत्वाचं म्हणजे हे फळ चपट आणि गोल आकाराचं आहे। आणि आणखीन विशेष म्हणजे हे आपल्या याच्यामध्ये तोडल्यानंतर जास्त दिवस आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं रन होऊ शकतं, कारण याची टिकाऊ क्षमता देखील चांगल्या पद्धतीनं आहे। आणि ह्या व्हरायटीचा जर गुणधर्म जर आपण जर बघितला तर महत्वाचं असं आहे की याची एकसारखी साईज फळाची मिळत असते। साधारण जर खाली जरी साईज चांगली असली तर वरती कमी नाही, वरती देखील मोठ्या प्रमाणावर साईज आहे। तर सांगण्याचं कारण असं आहे की कीर्तिमान व्हरायटी येत्या काळामध्ये शेतकऱ्याला अतिशय उपयुक्त ठरू शकते। आपण बघा, आपण जर बघितलं तर फळ बघू शकतो आपण, याच्यावरती फळाचं प्रमाण आहे अतिशय मोठ्या प्रमाणावरती फळ आहे। आपण कुठेही बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फळ याचं सेट झालेलं दिसतंय, एकसारखी साईज देखील आहे। इकडे आपण त्या ठिकाणी देखील बघू शकतो, प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला फळाची सेटिंग आपल्याला चांगल्या पद्धतीनं झालेली दिसती। मला एवढंच सांगायचं आहे की सेमिनिजने आर्यमान नंतर कीर्तिमान देखील एक सुंदर अशी व्हरायटी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। आपण मित्रांनो, या ठिकाणी जे राजेंद्र आगिवले शेतकरी आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। राजू भाऊ, आपण हे व्हरायटीचं प्लांटेशन केल्यानंतर समजा आपण माझ्या मते दिवाळीच्या दरम्यान पाऊस झाला, त्या टायमाला तुमची सेटिंग होत होती आणि महत्वाचं पाऊस पण मोठ्या प्रमाणावर झाला। ह्या पाऊस होत असताना तुम्हाला ह्या व्हरायटीच्या याच्यामध्ये कोणत्या म्हणजे एक जमेची बाजू चांगली वाटली का हा प्लॉट टिकून राहिला तुम्हाला? पाऊस आणि थंडी आणि धुक्यामध्ये सुद्धा टिकून राहिला। म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल म्हणायची ही व्हरायटी जी आहे पावसामध्ये असेल थंडीमध्ये असेल एक चांगल्या पद्धतीनं एक टॉलरन्स आहे थोडक्यात। खराब वातावरण सुद्धा ही चालू शकते, म्हणजे ही लवकर जरी वातावरण खराब झालं तर रोगावरती अटॅक करत नाही। म्हणजे एक सुंदर अशी व्हरायटी। अजून वेगळं पण काय सांगू शकाल तुम्ही ह्या व्हरायटीमध्ये? वेगळं काय नाही, फळ इतरांपेक्षाही चांगलं आहे, मजबूत आहे आणि टिकाऊदार सुद्धा आहे आणि वरून 2.5 महिन्यातच येतं।
हा, म्हणजे एक महत्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितला, ही व्हरायटी साधारणतः 65 ते 70 दिवसामध्ये चालू होते. आपण बघितलं तर हा 65 ते 70 दिवसामध्ये तोडा ह्या व्हरायटीचा झालेला आहे. मित्रांनो, मला ह्या सध्याच्या बदलत्या काळामध्ये आणि सध्याचे वातावरण जे बदलत आहे, या सध्याच्या परिस्थितीमध्ये मला एकच सांगायचं आहे, वातावरण म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की आपल्याला जे निसर्ग आहे 80% डिपेंड आहे निसर्गावरती आणि 20% फक्त आपण काय करू शकतो याच्यावरती आपल्याला अवलंबून आहे. तर मला सांगायचा उद्देश याच्यात असंच आहे की सध्या परिस्थितीमध्ये आपण काम करत असताना एक योग्य व्हरायटीची निवड करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला रोगाचा अटॅक, किडींचा अटॅक कमी राहील. अशा व्हरायटीवर जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढील काळामध्ये एक यशस्वी असं उत्पादन आपल्याला पुढे तुम्हाला जे मिळेल. आता व्यंकटेश अॅग्रो मॉल कडनं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे, तर तुम्हाला ह्या व्यंकटेश अॅग्रो मॉलच्या मार्गदर्शनाच्या बाबतीत आपण काय सांगाल? मार्गदर्शन म्हणजे मी जवळजवळ 30 ते 25 वर्षापासून टोमॅटो करतो, पण पुरेपूर अशी माहिती इथं आमचं गाव खेडवळ आहे, इथं काही कोणी अशी दिली नाही. पण आम्ही कामानिमित्त अकोल्याला यायचो, तुमचं दुकान बघितलं, पहिल्यांदा आलो, तुमचा स्वभाव बघितला आणि त्यानंतर तुमच्याकडनं औषधं हे ते तुमचं मार्गदर्शन आम्हाला फार आवडलं. मग तिथून आम्ही 3 वर्षापासून तुमच्याकडनंच औषधं, खते, बी बियाणे हे तिथून नेतो. तुमचा स्वभाव आणि मार्गदर्शन आणि वेळोवेळी व्हिजिट ही आम्हाला खूप आवडली. मित्रांनो, खरं तर व्यंकटेश अॅग्रो मॉलचा उद्देश नेहमी शेतकऱ्यांचं हित साधणं आणि शेतकऱ्याला कसा फायदा होईल, कोणत्या गोष्टीतून फायदा होईल, नवनवीन उपलब्ध झालेली कीटकनाशकं, बुरशीनाशकं ही कोणत्या पद्धतीनं कामं करतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला कसं होईल ही वेळोवेळी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळेच आम्ही शेतकऱ्याच्या मनामध्ये घर केलेलं आहे. नक्कीच आम्हाला आनंद वाटतो की एक 35 ते 40 किलोमीटरवरनं शेतकरी आज अकोले येथे आमच्या ठिकाणी माल घेण्यासाठी येत असतो. पुनश्च एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आमचं मार्गदर्शन आपणास असं सदैव राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.